श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. देवाला दाखवलेला नैवेद्य आपण प्रसाद रूपे भक्षण करतो. त्यामागे भावना ही असते की त्याने हा नैवेद्य ग्रहण केला असून राहिलेले शेष हे आपण प्रसाद रूपी घेत आहोत. त्याचप्रमाणे भस्माचे आहे. यज्ञ कर्मात समिधा आणि आहुती यांचा यज्ञानंतर राहिलेला अवशेष म्हणजे भस्म किंवा गोमयाचे गोवऱ्यारूपी ज्वलन झाल्यानंतर राहिलेला शेष म्हणजे भस्म. हे अपवित्र मानले जाते. गुरुचरित्रात भस्म धारण करण्याविषयी गुरुचरित्रकार अत्यंत आग्रही आहेत. याकरिता गुरुचरित्रात एक कथा सांगितली आहे. वामदेव आणि राक्षस ब्रह्म राक्षस यांच्या संवादात ही कथा आहे. पूर्वी द्रविड देशात एक आचार भ्रष्ट ब्राह्मण राहत होता. त्याचे वाईट आचरण पाहून त्याच्या नातलंगांनी व मित्रांनी त्याला वाईट टाकले होते. त्याने एका इतर वर्णातील स्त्रीशी विवाह केला. तो परस्त्री संग चोऱ्या माऱ्या अगदी कुकर्मे करीत असे. तो एकदा चोरी करावयास गेला असता त्याला एका माणसाने ठार मारले व त्याचे प्रेत गावाबाहेर घाणेरड्या उकिरड्यावर टाकून दिले. त्याच्यावर कोणतेही संस्कार केले नाहीत, म्हणजे अंत्यसंस्कार केलेच नाहीत. इकडे काय झाले तर एका शिव मंदिरामुळे पुष्कळ भस्म पडले होते. शिव मंदिराच्या पुढे पुष्कळ भस्म पडले होते. त्या दिवशी महाशिवरात्र होती. मंदिरात लोक शंकराची पूजा अर्चा करीत होते. त्यावेळी येथे एक कुत्रा आला. तो शिवलिंगाकडे पाहत त्या भस्मामध्ये लोळला. तेथून उठला व जिथे त्या ब्राह्मणाचे प्रेत पडले होते तिथे गेला. त्यावेळी त्या कुत्र्याच्या अंगाला जे शिवभस्म लागले होते ते चुकून ब्राह्मणाच्या प्रेताला लागले. त्या क्षणी तो ब्राह्मण पापमुक्त झाला. शिवदूतांनी ते भस्म पाहिले आणि ते यमदूतांना मारू लागले. यमाला कळताच तो धावत आला व शिवदूतांना रागारागाने विचारू लागला. शिवदूत म्हणाले, त्या ब्राह्मणाच्या कपाळी भस्म लागले होते, त्यामुळे तो पावन झाला आहे. भगवान सदाशिवाची आज्ञा आहे की जे भस्म लावतात त्यांचे स्थान कैलासात आहे, यमलोकात नाही. यापुढे तुमच्या दूतांना सूचना द्या की ज्यांनी जाणते अजाणतेपणे भस्म लावले आहे ते कितीही मोठी पापी असले तरी त्यांना शिवलोकातच पुढे गती मिळते. रुद्राक्षधारी भक्तांनाही शिवलोकीच गती मिळते. वामदेवांचे हे भाषण ऐकून राक्षस म्हणाला, माझी पूर्व पुण्याई थोर, म्हणूनच मला आज आपले दर्शन लाभले व भस्माचा स्पर्श झाला. मी पूर्वी जेव्हा राजा होतो तेव्हा मी एक तळे बांधले होते व ब्राह्मणाच्या उपजीविकेची व्यवस्था केली होती. माझ्या पुण्यकर्माची नोंद चित्रगुप्ताने यमाकडे केली होती व 25व्या जन्मी मला या पुण्याचे फळ मिळाले असे भविष्य वर्तवले होते. ते पुण्य आज फळाला आले. श्री गुरुदेव दत्त.